कारळा शेडगेवाडी या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम हे जवळपास गेल्या 1-1.5 वर्षापासून अत्यंत धीम्या गतीने सुरू आहे. या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या प्रत्येक वाहनधारकांना याचा फटका बसत आहे. खरं तर रस्त्यात पडलेले मोठमोठे खड्डे, खड्ड्यांमुळे होणारे अपघात व वाहतुकीच्या कोंडीमुळे या रस्त्यावरून प्रवास करणारे प्रवासी व वाहनधारकांमधून अक्षरशः संताप व्यक्त होत आहे. या रस्त्यावर शाळा कॉलेजला जाणारे विद्यार्थी, कर्मचारी, बाजारपेठांमधले व्यावसायिक, चांदोली पर्यटनासाठी आलेले पर्यटक व पुण्या मुंबईला जाणाऱ्या लक्झरी बसेस, बग्यास व ऊस वाहतूक करणारी अवजड वाहने अशा सर्वांची मोठी वर्दळ असते. मात्र या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम गेल्या 1-1.5 वर्षापासून कासवापेक्षाही धीम्या गतीने सुरू आहे. काही ठिकाणी रस्त्याची खोदई करण्यात आली आहे, तर काही ठिकाणी भराव टाकण्यात आला आहे. काही ठिकाणी रस्त्यात पडलेली खडी विखुरलेली आहे. दालमिया साखर कारखान्यानजीक दोन्ही बाजूच्या कॉन्क्रीट रस्त्याच्या मधोमध मोठे चढ उतार आहेत. अपघातांना आयतेच निमंत्रण देतील इतके मोठे खड्डे ठिकठिकाणी पडल्यामुळे वाहन चालक त्रस्त झाले आहेत. रस्त्याच्या अशा दयनीय अवस्थेमुळे वाहनांचा अक्षरशः खुळखुळा होत आहे. सततच्या वाहनांच्या वर्दळीमुळे या रस्त्यावर धुळीचे लोट पसरत आहेत. या धुळीमुळे लोकांचे आरोग्य धोक्यात येऊ लागले आहे. संबंधित विभागाने यात तातडीने लक्ष घालावे व ठेकेदार कंपनीकडून लवकरात लवकर या रस्त्याचे काम पूर्ण करून घ्यावे अशा भावना वाहनधारकांसह प्रवासी व नागरिकांमधून व्यक्त केल्या जात आहेत. ह्या रोडनं प्रवास करताना तुम्हाला काय अनुभव येत आहेत? सर, ह्या रोड आता रोड बनवायला चालू आहे, पण ह्या रोडला कोणताही बोर्ड नाही. काम चालू आहे किंवा कुठल्या साईडून वाहनं गेली पाहिजेत, ओसाचे ट्रॅक्टर जातात, म्हणजे बरेच अडथळे येतात ह्या रोडनं जाताना. साधारण किती दिवसांपासून हे काम सुरू आहे? 1-1.5-2 वर्ष झालं सर. सर्वच ठिकाणी प्रॉब्लेम आहे सर. कुठंच रोडचं काम कम्प्लीट नाही किंवा काही नाही, आणि बऱ्याच मोठी गाडी वगैरे घालताना बरेच प्रॉब्लेम येतात. गाडी चालवताना नेमकं काय काय म्हणजे जर रोडचं काम चालू आहे तर साईडनं व्यवस्थित रोड करून दिलेला नाही वाहनांना जाण्यासाठी, आणि ओसाचं ट्रॅक्टर असल्यामुळे बरेच प्रॉब्लेम येतात सर. परवा दिवशी आमची 2 वेळा गाडी घासली सर. ह्या साईडनं तर एक तर रोड बनवायला चालून इकडे त्यांनी खडी टाकली होती सर खाली. तुम्हाला काय अनुभव येते? काय नाही, वाहनं व्यवस्थित येत नाहीत आणि वाहनं खडी असल्यामुळे गाड्यांचा ट्रॅक्टरांचा पंक्चर होत आहेत. परवा दिवशी इथं ट्रॅक्टर पंक्चर झाला आणि पुढे जाऊन उभा राहिला, त्याच्यामुळे दुसरा बाईकवाला येऊन तो त्याला हे करून पडला, त्याचा हात फ्रॅक्चर झाला रात्री इथं. ह्याची दखल कोण घेतंय नाही कसं काय? नाही, दखल घेतली पाहिजे. सगळ्यांनी मिळून लोकांना बोललं पाहिजे किंवा रोड एक साईडनं करून द्या वाहनांना, कारण का वजनी वाहन आहे ती. हे पंक्चर झालं तर पलटी होण्याची बी शक्यता आहे. त्यामुळं तुम्ही एक मार्ग तरी त्यांना व्यवस्थित करून द्यायला हवा आहे. निवडणुकीचं वातावरण सुरू आहे आणि राजकीय लोक आता ह्याच रस्त्यानं येत जात असतील. हो. कधी तुम्ही तुमच्या त्या लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्या संग काय बोलताय का नाही? हे बाबा कधी होणार आहे, नाहीतर काय? हो, आता आपण बोललं पाहिजे. म्हणजे आता आपण इथं आपले प्रतिनिधित्व ते करतायत म्हणजे आपल्याला त्यांना सांगणं गरजेचं आहे किंवा एक त्या रोडचं व्यवस्थित काम होणं गरजेचं आहे, आणि आपल्याला इकडून एक मार्ग तरी निदान करून द्यायला हवा आहे. 1.5 वर्ष झालं हे हवा म्हणजे चालूच आहे काम, आणि काम बी अर्धवट इथं करतायत, मध्यंतरी करतायत, थोडं सोडतायत, असंच चालू आहे. हे काम कुठलंही कंप्लीट होत नाही. रस्ता तर झाला पाहिजे ना. रस्ता सगळ्यांच्या सोयीसाठी आपल्याला असतो. गरजेचं आहे फक्त की त्यांनी एक साईड मार्ग कोणाला तरी वाहनांना मोकळा केला पाहिजे, किंवा साईडून जायला त्यांना अडचण नाही झाली बोर्ड तरी पाहिजे. लावले पाहिजे.